रंग माझा वेगळा या मालिकेच्या 2 जुलैच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सविताताई हे दिगंबरची फाईल दीपाला दाखवतात आणि सविताताई ही दीपाला सांगते की ज्या व्यक्तीने तुझ्या मुलीला पळवलं आहे त्या व्यक्तीची ही फाईल आहे. माणूस त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाला होता. त्याला किडनी स्टोनचा प्रॉब्लेम होता. तर त्या दिवशी तो खूपच दारू पिऊन आलेला होता. त्यामुळे त्याचा आणि माझा खूप वाद झाला आणि शब्दाने शब्द वाढत गेला आणि आमचं कडाक्याचं भांडण झाले, असे सविताताई दीपाला सांगते. मात्र मला स्वप्नातही असे वाटले नव्हते तर काही करेल. त्यावर दीपा त्यांना रडतच म्हणते, तुम्ही माझ्या मुलीला शोधण्याचा प्रयत्न का केला नाहीस? त्यावर सविताताई सांगतात, या माणसाचा शोध घ्यायला मी खूप प्रयत्न केला, मात्र तो मला सापडलाच नाही. त्यावर दीपा ही रडतच म्हणते, ही सर्व माहिती तुम्ही मला का दिली नाहीत? माझ्या बाळाला शोधले असते. त्यावर सविताताई हे हात जोडून तिची माफी मागत असतात आणि म्हणतात, दीपा मला तू माफ कर, परंतु तू पण हॉस्पिटलमधून निघून गेली होतीस. तुझाही काही पत्ता नव्हता. दीपा रडतच म्हणते, गेली 6 वर्ष माझी मुलगी कुठे असेल, कसे असेल, सुखरूप असेल की नाही हे मला काहीच माहिती नाही. आता तिला शोधल्याशिवाय मला शांत झोप पण लागणार नाही. आणि ठरल्याप्रमाणे सविताताई दीपाला म्हणतात, मी या माणसाला रमाबाई चाळीमध्ये पाहिलं होतं. तेथील पत्ता दीपाला देतात. तिथे जाऊन बघ हा माणूस मिळतो का? दुसरीकडे ललित हा दिगंबरला सर्व काही व्यवस्थित समजून सांगतो. तर तिथेही श्वेता आणि राधा येतात. श्वेता ही राधाला म्हणते, बघ मम्मा, डॅडसुद्धा इथेच आहेत. हे यांचा खूप मोठा प्लॅन असणार. आणि दुसरीकडे दिगंबर हा ललितला सांगत असतो, साहेब तुम्ही काही काळजी करू नका, ठरल्याप्रमाणे मी सगळं व्यवस्थित करेल. त्यामुळे ललितच्या जीवामध्ये जीव येतो. दुसरीकडे दीपा ही दिगंबरचा शोध घेण्यासाठी निघालेली असते आणि ती मनाशी म्हणते, विठोबा तू माझी कोणती परीक्षा घेत आहेस? आता मी माझी दुसरी मुलगी कुठे शोधू? तूच आम्हाला दूर केलं होतं. मी तिला कुठे शोधू? तूच आमची भेट घालून दे. दीपाला तिथे पाहून दिगंबर पण तिच्या पाठीमागे चालायला सुरुवात करतो आणि त्या दोघांच्या पाठीमागे श्वेता आणि राधासुद्धा असतात. त्यानंतर दीपा ही दिगंबरचा पत्ता शोधते आणि त्याच्या घराजवळच थांबते. दिगंबर पण हा तिच्या पाठीमागेच असतो. हे ठरल्याप्रमाणे तो स्वतःच्या अंगावर थोडीशी दारू शिंपडतो आणि त्यानंतर दीपाच्या समोर जातो. तर दुसरीकडे आयशा ही कार्तिकला फोन करते आणि ती कार्तिकला विचारते, डिवोर्स पेपरवर तुमच्या दोघांच्या सही झाल्या आहेत का? तर कार्तिक सांगतो ते पेपर्स दीपाकडे दिलेले आहेत. तिच्याकडे जातो आणि तिने सही केली का बघतो. दुसरीकडे दिगंबर हा दीपाला विचारतो, कोण आहात तुम्ही आणि इथे काय करत आहात? दीपा ही त्याला विचारते, तुम्ही दिगंबर ना? त्यावर तो हो म्हणतो. तर दीपा म्हणते, तुम्ही मला नाही ओळखलं का? 6 वर्षापूर्वी जिच्या मुलीला तुम्ही हॉस्पिटलमधून पळवून नेलं होतंस, मुलीच्या आईला तुम्ही ओळखत नाही का? ही गोष्ट तुम्ही कसं काय विसरू शकता? आणि हे ऐकून दिगंबर लगेच तिथून पळत निघायचा प्रयत्न करतो. दीपा ही त्याच्या मागे धावत सुटते. ललित सुद्धा त्या दोघांच्या मागेच असतो. त्यानंतर थोड्या वेळाने दीपा ही दिगंबरला पकडते. तर ती दिगंबरला विचारते, माझी दुसरी मुलगी कुठे आहे ते सांग, नाहीतर मी तुम्हाला पोलिसांच्या ताब्यात देईल. आणि त्यानंतर दिगंबर ठरल्याप्रमाणे दीपाला सांगतो, की तुमच्या मुलीला घेऊन पळालो, परंतु त्यानंतर मी खूपच घाबरलो होतो आणि मी तुमच्या मुलीला अनाथ आश्रमच्या पायरीवर ठेवले आणि तिथून पळून गेलो. हे सर्व ऐकून दीपाला खूप मोठा धक्काच बसतो. तेव्हा ती म्हणते, तुम्हाला लाज नाही वाटली का आईला तुझ्या मुलीपासून दूर करताना? त्यानंतर दिगंबरला ती अनाथ आश्रमाचे नाव विचारते. नंतर दिगंबर तिला अथांग अनाथालय असं नाव सांगतो आणि त्यानंतर तिची दीपाची माफी मागतो. दीपा ही लगेच अनाथालयामध्ये जाण्यासाठी निघते. व प्लॅन व्यवस्थित पार पडला आहे हे पाहून ललित खूपच खुश होतो आणि त्यानंतर तो लगेच सौंदर्याला फोन करतो आणि घडलेला सर्व प्रकार सांगतो. ठरल्याप्रमाणे सगळं काही ठीक होईल, तू काळजी करू नकोस, असा ललित सौंदर्याला म्हणतो. आता मी घरी येतो. यावर सौंदर्या ही होकार देते. इकडे दीपा ही त्या वस्तीमधून बाहेर पडते. तिथे बाहेर श्वेता आणि राधा दोघी उभ्याच असतात. दीपा कुठे जात आहे याचा शोध श्वेताला घ्यायचाच असतो. ही तिला समजवत असते की हे जाऊ दे आणि तू घरी चल आधी, पण श्वेता काही ऐकत नाही. त्या दोघीही दीपाचा पाठलाग करतात. मात्र काही वेळाने श्वेताला चक्कर येते आणि त्यामुळे राधा ही खूपच घाबरते. लगेच ती दीपाला आवाज देत थांबवते आणि बोलवून घेते. श्वेताला चक्कर आलेली पाहून दीपा पण खूपच घाबरते. नंतर त्या दोघी श्वेताला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. दुसरीकडे कार्तिकी ही शाळेमधून लवकर घरी आलेली असते. तिच्यासोबत साक्षी असते. तिला विचारते की काय झाले होते तुला शाळेमध्ये? तेव्हा कार्तिकी म्हणते, शाळेमध्ये मला सारखं रडायला येत होतं.
तर काय शिकत होत्या याच्याकडे माझं लक्षच नव्हतं. मला माझ्या बाबांची खूपच आठवण येत होती. आता ते मला कधीच मिळणार नाहीत. तेव्हा साक्षी तिला समजावत म्हणते, "तुझ्या मनात काय सुरू आहे ते समजते मला बाळा. मात्र तुझ्या आईने दिलेल्या वचनामुळे आपण काहीही करू शकत नाही." कार्तिकी ही रडतच म्हणते, "पण आई त्या कागदांवर का सही करत आहे?" त्यावर साक्षी म्हणते की "बाळा, तुला तुझ्या आईवर विश्वास ठेवावा लागेल. ती जे काही करत आहे ते योग्यच करत आहे." त्यावर कार्तिकी म्हणते, "पण त्यामुळे माझे बाबा मला कधीच मिळणार नाहीत. ते योग्य कसं असेल?" त्यावर साक्षी म्हणते, "पण तुझ्या बाबांनाच तुझ्याकडे यायचं नाही. त्यात आई तरी काय करणार? तू एक गोष्ट लक्षात ठेव, लहानपणापासून तुझी आईच तुझ्याकडे आहे. तिने तुझी काळजी घेतली आणि तुझ्यासाठी ती खूप कष्ट करत आहे." की म्हणते की "आधी मला माझे बाबा कोण होते हे माहिती नव्हते. आता मात्र ते मला माहिती आहे आणि ते माझ्या समोरच आहेत. त्यांना पाहून मला येते रडू. मी तरी काय करू?" तितक्यात कार्तिक हा दीपाच्या घरी येतो. त्याला असं अचानक आलेलं पाहून साक्षीला धक्काच बसतो. दुसरीकडे डॉक्टर साठे हे श्वेताला चेक करतात आणि ते सांगतात की जास्त दगदग झाल्यामुळे हिला चक्कर आली आहे. श्वेता मात्र त्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देता दीपा कुठे आहे याचा शोध घेत असते. त्यानंतर ती बाहेर जाते. दीपा ही आतमध्ये येत राधाला म्हणते, "राधा आई, आपण आता निघूया. मला महत्त्वाचं काम आहे." त्यावेळी डॉक्टर साठे हे दीपाला ओळखतात आणि ते दीपाला विचारतात, "तुम्ही सौंदर्य इनामदारांच्या सून आहात ना?" त्यावर दीपा ही होकार देते. दुसरीकडे अनाथाश्रमाच्या साठेताई ह्या सौंदर्याला फोन करून दीपा ही अजून इथे पोहोचली नाही. ते ऐकून सौंदर्या ही काळजीत पडते. ललित म्हणतो, "तू काळजी करू नकोस, दीपा ही थोड्या वेळातच तेथे पोहोचेल." सौंदर्या ही साठेताईंना सांगते, "दीपा तेथे आल्यानंतर तुम्ही मला परत फोन करून कळवा." त्यावर ती होकार देतात आणि फोन ठेवतात. दुसरीकडे सौंदर्या आणि ललित दोघे पण काळजीमध्ये राहतात. येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत कार्तिकी ही कार्तिकला बाबा अशी हाक मारते. ते हाक ऐकून कार्तिकला खूप मोठा धक्काच बसतो. अशाच अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.